चालली का ग प्रिया, ड्युटीला चालली का? हो दादा, चालले मी ड्युटीला. बर बर, जायचंय मग. हो ना, आई काय करते, आईला सांगून जावं लागेल ना ड्युटीला चालले म्हणून. आई काही कामात असन प्रिया, ये नाही येत असन, ते काम करून येत असन. हा बेटा, चालली का? चालली तू ड्युटीला? हो आई, तू माझा टिफिन टाकला ना पर्समध्ये माझ्या? हो बेटा, टाकला, पर्समध्ये टाकला मी. ठीक आहे, मग जा मग. हो चालेल. किती वेळची आवाज येते तुला, इतका वेळ तुला बाहेर यायला? अगं मी हात धुत होते, मग उशीर झाला जरा बाहेर यायला. भरकी हाताने यायचं तर मग मी बाहेर. ओके तर ठीक आहे मग, बाय. हा जा बेटा, जाय, बाय बाय. बाय राकेश दादा. बाय बाय. गेलं बाई लेकरू, आता दिवसभर काही येत नाही, डायरेक्ट आता 6 वाजता येतं लेकरू घरी. हा मग आता ड्युटीचं कामच तसं असतं आई. ठीक आहे आई, मी पण जातो आता वावरामध्ये. जातो का वावरात? बर बर. बैला गेलं पाणी पाशील ना? हो आई, बैला पाणी पाजतो आणि मग येतो घरी. आणि अजून काय करायचंय सांगून दे. अजून काही नाही, बैला गेला चारा पाणी कर आणि मग खूप तेच काम खूप आहे. मग काही करायचं काम नाही, बस एवढंच कर. हा ना, आता मला करणंच नाही. आता बाबा माझ्यावर एवढी जिम्मेदारी सोपून गेले तर मग मी करणारच नाही. हो ना, हो ना, हो. जा मग जा. येतो आहे. हा काही आणायचं शेतामधून? नाही, काही नाही आणायचं, काही नाही, जातो. भाभी मनाने गेलं पोरगं वावरात, मला काही म्हणाच काम नाही पडलं. म्हणलं आता ना, जर सांगितलं जा याला ढोरं वासर करायला तर म्हणून पहा मला काम सांगते मी सावतर माय, असं नको व्हायला. काय बाई खरं कसं असतं ना, नाही का? आपल्या पोटच्या पोराला दणका देऊन कामाला लावते. पण आता कसं हे सवतीचं म्हणल्यावर जरा काळजीनंच वागणे बाई. कोणत्या तोंडाला काही आपला हात लावता येत नाही बाई. तो आता मनानच म्हणलं बाई पोरगं की मी जातो म्हणून चारा पाणी करायला बैलायला म्हणून. मी काही म्हणले नाही बाई, नसतं गेला तो तर मला जावं लागलं असतं बाई. गेले असते बाई, मी त्याच्या भरोशावर थोडी बसले असते बाई. पण त्याच्या बाबांना सांगितलं बाई त्याला काम करायला म्हणून. आता ताण नाही बाई मला, नाही तर लगेच बाया लगेच म्हणून दाखवता बाई की पाय सावतर पोराला कशी कामाला लावती म्हणून, स्वतःच्या पोराला कसं ठेवती घरात. हो त्याच्यामुळं बाई नको बाई ते. बरं आहे त्याला मनाने जे केलं ते करू द्यायचं. पण गुणी पोरगा गुणी, असं हे रोप दाखवत नाही, काही मस्त राहतं. तसं काही स्वतःची आई, स्वतःच सगळं स्वतःच आहे असं राहतं बाई. खरं मला तर टेन्शन आलं बाई, कसं निघतं कसं नाही पोरगं. आल्यापासून पाहते ना मी, मस्त राहतं, खातं पितं, काही मागत नाही, काही नाही. चल ना आता मी मग काम आवरून गेले घरातलं. आता वावरातलं निघणं खुरपणं हे पण पाणी लागेल ना. आता हे तर गेले वारीला 10-15 दिवस, आता घोर नाही यायला घरी. त्याच्यामुळे आता निघणं खुरपणं बाया पानं सगळं करण्याचे मला. आता ते कसं, चल आवरते पटपट कामं घरातले. प्यारे पाणी, प्यारे झालं पाणी पिऊन तुमचं? प्या ना, पेन कोण नाही तुम्ही. झालं गड्या वाटतं याचं पाणी प्यानं. अरे झालं का? बर चला मग आता, चला चला चला. मला वाटतं आता काय करावं यायला, चारा टाकल्यापेक्षा इकडे हिरवं रानात त्या तस चाराला न्यावकडे यायला. कारण भरपूर जनावर इथं मी त्यांना पाहिलं ना, बरेच जण तिथं गुरं चालू राहिले. चालतं तिथंच नेतो, तसं तेवढा चारा पण वाचन. चला 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 चला. हा आता मस्त इथेकडे खुशाल करते आता जनावर. हा हॅलो मॉम बोल. हा काय रे, तिकडे गेला बापाकडे, तिकडेच गुतला लगे. आईचं काही ध्यान येतं की नाही? गेला तसा एकदा पण फोन नाही केला बापा तू तर. काय रे? अगं मॉम काय ध्यान येत नाही तर काय, आठवण येते. असं वाटतं तू पण पाहिजे रे इथं. किती छान वातावरण इकडचं, छान वातावरण आहे. हो मग असं का एवढं आवडलं काय वातावरण तुला इकडचं? हो गाई, तू सांगत होती तसं काही काही नाही. खूप छान आहे इकडं, खूप छान. त्या आई पण खूप छान आहे, बाबा तर खूप खुश झाले ग मला बघून, खूपच खुश झाले. असं. आणि ही प्रिया आणि पिंट्या हे मला दादा म्हणतात. छान मुलं आहे हे पण, खूप छान स्वभाव आहे पोरांचा. असं होय रे. तुला मी कशासाठी पाठवलं, तू काय करतोय? एन्जॉय करायला गेला का तिकडे, पिकनिक करायला गेला तू? अगं आई तुला तर माहितीये मी कसं आहे तर, मी आता सध्या चांगला वागतो त्यांच्याशी, मस्त गोड गोड बोलून, मस्त त्यांच्याकडून मस्त असं एकदम त्यांना त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल असं एकदम सॉफ्ट कॉर्नर तयार केलं मी एकदम. मला वाटलं पाहिजे बघा कसं मुलगा आहे हा, आणि आईला वाटलं पाहिजे बघा माझं सावतर पोरगं बघा कसं कसं माझ्यासोबत चांगलं वागतं वगैरे वगैरे. असं 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 एक सिच्युएशन तयार केलेली मी सध्या. असं असं. आता कुठे आहे तू, काय करतोय?
आता मी इकडे वावरत आलो होतो, बैल पाणी पाजले आणि चारायला सोडले जरा हिरव्या रानामध्ये इकडं. काय तू ढोरं चारू राहिला? जनावर चारू राहिला तू? हो हो, काय झालं त्याच्यात एवढं, काय झालं? ढोरं चारायला गेला तू तिकडे? तेच काम राहिलं होतं, आता तेच काम राहिलं होतं. लाज वाटली का काही त्यांना? लाज वाटली काही तुला इकडे जनावर चारायला धाडाला? गाई त्यांनी नाही धाडलं मला, मीच आलो. पण बाबा याला गेले ना वारीला, घरी कोण नाही करायला, म्हणून आलो मी. त्या बाईनं सांगितलं असं ना, जाय म्हणून जनावर घेऊन, है ना? अगं नाही, मीच आलो. तुला सांगितलं ना मी त्यांच्या मनात जागा तयार करतोय म्हणून. मी म्हणलं ना आई मी जातो म्हणलं शेतात काही काम करायला, जनावर पाणी पाजायला वगैरे. तर इतकी खुश झाली, लयच खुश झाली. असं काय? आणि म्हणली नाही शब्दभर जाऊ नको म्हणून, म्हणली नाही तुला ती बाया? नाही, उलट खुश झाल्या की जा म्हणे. ए बाबू, तिला मस्त झालं उलट. तू गेला तिथं तर असं फुकटचा कामगार, फुकटचा सालदार भेटला ना काम करायला. आणि तो बापरे, तो काय कुठे काय करतो तो? गाई ते गेलेत वारीला, विठ्ठलाच्या दर्शनाला, पाय दिंडीमध्ये गेले ते. तर 10-15 दिवस काही येत नाही ते आता. तर मग हे काम आता म्हणलं मीच करतो सगळं. आणि तेव्हा सांगून गेले की जिम्मेदारी तुझ्यावर आहे आता, शेताची सगळी लक्ष ठेव, असं तसं सांगून गेले की तू मोठा आहे. आता त्यांना वाटतं मी डायरेक्ट तिथे राहणार आहे. त्यांनी आता मला एक्सेप्ट केलंय आणि असं समजतं की आता मी डायरेक्ट तिथे आलोय, असं समजू लागले ते. घे ना म्हणा, डायरेक्ट आलो म्हणा. वा 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 वा, मी मोपोरग इतक्या आसानीचं देईन का त्याच्या हवली करून? इतक्या लहानचं मोठं केलं, एखाद्याच येऊन नाही पाहिलं कधी. म्हणे की वा 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 वा. बरं आई ठीक आहे मग, चालतं, ठेवतो फोन. थांब ठेवू नको, थांब. काय बोलती, बोल ना. करेन तो बाप गेला तुला तिथे सोडून, तर मग काही पैसे दिले की नाही तुला खर्चाला, पॉकेट मनी बाबा? नाही, मला काही दिलं. मग आता एवढं चाललं 10-15 दिवसासाठी गेला तो बाहेर, तर मग त्याला तुला द्यायला पाहिजे होते ना पैसे, की बाबा हे घे 4-5 हजार रुपये ठेव तुझ्याजवळ म्हणून, तुला खर्चाला पार्साला. नुसतं काम सांगून गेला होय रे तो. हो, त्यांच्या बहुतेक लक्षात नसेल. अगं मग मला काही लागलं बिगलं मी आईला म्हणे ना, त्याची काय करायची पैशाची? द्यायला पाहिजे होते. इतकं खुश झाला तेव्हा पोरगा आलं, इतकं खुश झाला, द्यायला पाहिजे होतं. काय केलं तुझ्यासाठी? त्यांना आता लोक काय केलं सांग? त्या पोरासाठी किती लहानपणाचं त्यांना वाढवलं मोठवलं, आणि तुला मी सांभाळ एकटी ना मी. अगं जाऊ दे ग, हो ग, आपण ना घेऊ चुन के बदला घेऊ त्यांच्याकडनं बस. ये वही ना बात. ठीक आहे, ठेव मग आता. आणि हो, मी तुला फोन करायचा आहे बरं का. मी घरी असल्यावर फोन नको करायचं, म्हणजे त्यांना कळायला नको की तू मला फोन करते बा असं. ठीक आहे. जेव्हा जंगलात आलो इकडे राहणार बाहेर, तर तुला फोन करायचा जाईल, ठीक आहे? हो. टेक केअर बेटा, बाय. काळजी घे स्वतःची. हो ग मम्मा, बाय. खरं आहे मम्माचं, बाबाने मला 1 रुपया सुद्धा दिला नाही ना बाहेर गेले तर. बाबा तुला खर्चाला घे का काही. खरं आहे मम्माचं, खरं आहे. पण हे लोक किती असं दाखवतात ना, किती चांगले आहे आम्ही बा, असं दाखवतात नेहमी. असं कधीच वाईट वागत नाही, काही नाही. या सगळा दिखावा आहे तर. चल आता मस्त पीठ भिजवलं हे मौसूद, मस्त पोळ्या करते आता छान. आता काय हे कामवाले बाई काही लावत नाही आता महिना आले तर जास्तच लाद करते माझ्या सासूची, त्यामुळे कामवाली बाई लावायचं काही चान्सच नाही. त्यामुळे चल आता मीच करते, काही टेन्शन नाही. करू शकते मी पोळ्या, घरातलं काम करू शकते मी, एवढं काय त्यात लगे. काय बडबड करते ग? कोणाला शिवाय देते? माझ्या आईला शिवाय देते काय ग? म्हणजे स्वतः सासूला शिवाय देते नाही का? हे कशाला आले काय माहिती. ओ ताई, मी कशाला कोणाला शिवाय देऊ? माझं काम करते ना मी. हे आता पोळ्याचं पीठ भिजवलं, आता पोळ्या करणार आहे मी. कोणाला कशा शिवाय देत बसू मी? नाही म्हणलं काय सांगा, तुझ्यासारख्या पोरीचं काही सांगता येत नाही. कामाचं जेवार येते तुला लय, मला कळतंय ते सगळं. तुला लय कामात जेवार येते म्हणून म्हंटल बा असं. कामात जेवार आलं तर बाई लावली कामाला. तू म्हणत होती ना म्हणे, आई सांगत होती मला की म्हणत होती म्हणे बाई लावा कामाला, नवऱ्याला लावा करत होती की बाई कामाला लावा. मग लावली नाही आई ना. एसी साठी कसं केलं तू त्याला, कसं केलं? घे मग आता, काढली बाई आई ना कामावून. झोप आता एसीत. हो ताई, मी तरी माझ्या इथे सासरी काम करू शकते. हो, स्वयंपाक पाणी सगळं करू शकते. ओ पण ताई एक सांगू का तुम्हाला? हो सांग ना. काय ग, काय सांगते?
काय तुझ्या लग्नाआधी काही बॉयफ्रेंड वगैरे होता काय ग तुला? सांग बरं मला असेल तर. अहो काय बोलताय तुम्ही? काय तुमच्या जिबीला काही हाडबीड काय आहे काय नाही? हा बोलता काय तुम्ही असं? काही पण काय बोलू लागल्या? लाज नसल्याने बोलता बाई काही पण. लय शापारली गाड्या तू, लय शापारली. थांब, तुला मी इज्जतीनं बोलते ना, इज्जतीनं. तू कायची काय काय बोलू लागली का मला? हा आता तू तर म्हणली एक सांगायचं तुम्हाला, म्हणलं मग सांग. आणि का बाई अरे तुझ्यावर आली तू तर लगे काय? अगं तुम्ही काय म्हणला काय? तुम्ही मग बॉयफ्रेंड आहे का तुम्हाला? लग्नाच्या आधीचा बॉयफ्रेंड आहे का म्हणल्या काय तुम्ही? तुम्हाला लाज का काही? तुमच्या भावाची बायको आहे ना मी. अगं त्यात काय एवढं? अगं त्यात काय एवढं? पण तुला इतकं काय लागलंय? प्रत्येकालाच असतो बॉयफ्रेंड, असं तुला हे असेल ना म्हणून विचारलं. आमच्या खानदानात नाही अशी वळणं. तुमच्या असं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करायचं आम्हाला नाही लावलं आमच्या मायबापांना अशी वळणं. आता माय बी इतकं काय चिडली हो तुला? इतकं काय चिडली? तसं काय मी खून केलंय, मर्डर केलंय कोणाचं? असं हायपर झाली तू तर. म्हणली का मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला? अरे मला वाटलं ठीक आहे तू फ्रेंड समजून मला काहीतरी सांगत आहे असं म्हटलं मी तुला, म्हणून तसं विचारलं मी. बाबा असं असं आहे का? मी तुम्हाला हे म्हणत होते की मी तरी स्वयंपाक करू शकते, माझ्या सासरी सगळ्यांना खाऊ पिऊ घालू शकते, नवऱ्याला सासऱ्याला. पण तुम्ही हे करू शकता का? तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही पोळ्या तरी करू शकता का? येतं का तुम्हाला? काही चहा तरी करता येतो का? मी सगळं करू शकते ना, असं म्हणत होते मी. असं वय, असं म्हणत होती का? असं म्हणायचं ना मग तू. अच्छा अच्छा अच्छा, तू माझं नको बघू गो बाई, माझं नको बघू तू. मी बाया लावेन माझ्या इथे कामाला. आणि माझे पप्पा आहे ना, माझे पप्पा असे मोठं घर पाहून देईन मला, मोठं घर की इतकं श्रीमंत की मला ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जायला सुद्धा बाईक लागल. बाईकवर जाईल मी, कळलं? हा जा तिकडे, पा स्वप्न जा. काय स्वप्न पा? बघाच तू, फक्त बघाच. ओ ताई व्हा बरं इथून, किचनच्या बाहेर व्हा बरं. करू द्या मला काम धंद्या जरा, करू द्या. मदत आला इथे पचका करायला, काम करत होते ना. काही गरज आहे किती यायची? नुसतं भांडायला पाहिजे माझ्याशी. ए माझ्या पप्पांचं घर हे, तू कोण ग मला बाहेर काढणार आहे मग किचनच्या? हे माझ्या पप्पांचं घर आहे. मी कोण्याही रूम मध्ये जाईन, कुठेही हिंडन, कुठेही फिरन. मी किचन मध्ये जाईन, तुझ्या बेडरूम मध्ये जाईन, माझ्या बेडरूम मध्ये जाईन, बाथरूम मध्ये जाईन, कुठं जाईन, गच्चीवर जाईन, कुठेही जाईल. तुला काय करायचं? तुझी इतकी हिंमत कस काय हिंमत झाली तुझी मला म्हणायची बाहेर जा म्हणून? हो तुम्हाला मी काही काढून देत नाही घराच्या बाहेर. एवढं काय लगे? तुम्हाला फक्त म्हणलं किचनच्या बाहेर जा, मला इथं काम करायचंय किचन मध्ये, बस एवढंच म्हणले ना मी. थांब, तुझं नाव सांगते मी राजू दादाला आणि आईला. थांब तू. सारख्या वाहनाची कशाला आई किती कोण माय पुढं असं धरावाटन आपटावाटन धन कपडे धुतले आणि धुवा वाटतं हिला. काय म्हणली ग? काय धुवायचं म्हणली तू? काय धुवायचं म्हणली? काय नाही हो, तुम्हाला काय नाही म्हणले मी. कपडे धुवायचे म्हणलं बाई, काही नाही म्हणलं. पागल गवार कुठली, बेवकूफ मुलगी. कोणी येतं आणि मला बोलून जातं. राजाजीला तर काहीच घेणं देणं नाही, जे सकाळी जाते संध्याकाळी 8-9 वाजता येऊन जाते. काहीच घेणं देणं नसतं, फक्त खायला आणि झोपायलाच घरात राहते. बाकी माझं काय इथं काय होतंय, काय करते मी, काय करते, मला कोण काय बोलतंय, काय घेणं देणं नाही. सांगायला गेलं तर ऐकत पण नाही. ही पोरगी येऊन जाऊन येते आणि मला भांडत राहते, चल पोळ्या करून घेते, खायला कोण देईन मला? आयतं काम तर करणंच ना. मला एखादं लेकरू तर आता शांत बस नाही. आई म्हणली होती एखादं लेकरू तर काहीच बोलायचं नाही, लेकरू झाल्यावर मग आपण पक्का होतं, मग दाखवायची एका सटक. थांब एका सटक दाखवते. आता मी प्लॅनिंगच करते, मला बाळ व्हायची प्लॅनिंगच करते. थांबा तुम्ही, मला बाळ होऊ द्या एखादं, मग बघा काही सटक दाखवते यांची तर.